तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.3. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.3 मधलं गणित पहिलं काय दिलंय आपल्याला बघा. खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. कुठल्या पद्धतीने? पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा आपल्याला सांगितलंय. बरोबर. पूर्ण वर्ग पद्धत काय असते? ह्याच्या आधी आपण कुठली पद्धत बघितली की अवयव पद्धती. बरोबर. आता आपण काय बघणार आहे? पूर्ण वर्ग पद्धती. पूर्ण वर्ग पद्धती का वापरतात? तर काही गणित असतात जी अवयव पद्धतीने सोडवता येत नाहीत, म्हणजे त्यांचा अवयव पडत नाहीत. जसं की उदाहरण तुम्हाला दिलंय तुमच्या पुस्तकात पान नंबर 37 वरती. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0 हे गणित आहे. हे जर तुम्ही अवयव पद्धतीने सोडवायचं म्हटलं, अवयव पद्धतीत काय करतो आपण की बेरीज आली पाहिजे 10 आणि गुणाकार इथं किती आला पाहिजे 2. बरोबर. तर असे दोन कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 2 येईल आणि बेरीज 10 येईल, अशा कुठल्याच संख्या नाही आहेत. बरोबर. म्हणजे हे असं पद्धतीचं जर उदाहरण आलं तर ते आपण अवयव पद्धतीने सोडू शकतो का? तर नाही. तर त्यामुळं आता आपल्याकडे आली पूर्ण वर्ग पद्धत. बरोबर. हे काही अशी गणित असतात जी अवयव पद्धतीने सोडवता येत नाही, त्यामुळे आपण कुठली पद्धत वापरतो? तर पूर्ण वर्ग पद्धत. तर आता आपण बघूयात की पूर्ण वर्ग पद्धत काय असते. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण वर्ग पद्धतीने कसं एक्झाम्पल सोडवायचं ते बघूयात. याच्या पण स्टेप असतात, जसं याच्या आधीच्या सराव संचामध्ये आपण स्टेप फॉलो करायचो, याच्या पण स्टेप असतात. तर पहिली स्टेप काय करायची मित्रांनो, की हे जे स्थिर पद असतं, हे स्थिर पद जे असतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचं. म्हणजे काय? तर एक्स वर्ग अधिक एक्स हे स्थिर पद पलीकडे पाठवायचं. -20 इकडे गेल्यावर काय झाले? अधिक 20. बरोबर. ही झाली पहिली स्टेप. सगळ्या गणितात पहिले हे करायचं की स्थिर पद जर अलीकडे असेल तर ते काय करायचं? पलीकडे. जर ऑलरेडी पलीकडे असेल तर तिथंच ठेवायचं. त्यानंतर आता बघा, ह्याच्या पुढच्या 1-2 स्टेप महत्वाचे आहेत. त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कुठलं पण पूर्ण वर्ग पद्धतीचं गणित आलं तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी आपल्याला 2 सूत्र माहिती पाहिजेत. कुठली सूत्र? 2. ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि ए वजा बी कंसाचा वर्ग. ही 2 सूत्र माहिती पाहिजे. बरोबर. हे तुम्ही आधी पण बघितलेले असतील. काय सूत्र असतं? काय असतं हे सूत्र? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आणि ह्याचं काय असतं? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. बरोबर. फक्त इथं वजा इथं अधिक असतं, एवढाच फरक असतो. बरोबर. हे सूत्र असतात, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता बघा, आपल्याला काय करायचंय की इकडची जी बाजू आहे, ही जी बाजू, आता इथं काय अधिक म्हणजे आपण अधिकचं सूत्र वापरणार. इकडची जी बाजू आहे ती ह्या पद्धतीत लिहायची. ह्या पद्धतीत म्हणजे काय? बघा, इथं एक्स वर्ग आहे आपल्याला आणि मधली टर्म आहे. ह्या 2 टर्म आहेत आणि तिसरी टर्म आहे का? नाही. तर तिसरी टर्म आपल्याला हिथून काढायची. कशी? व्यवस्थित लक्ष द्या. बरोबर. पहिलं काय? ए वर्ग. म्हणजे इथं ए वर्ग म्हणजे काय? एक्स वर्ग अधिक इथं काय? आता 2 ए काय आपला? 1 2 गुणिले ए काय? एक्स गुणिले बी. आपल्याला माहितीये का इथं बी दिलं? बी नाही, पुढचं पद्धतच नाहीये. बी आपल्याला ह्यातूनच काढायचं. तर कसा तो बघा, मी इथं काय लिहितो बघा की गुणिले 1/2. काय लिहिलं बघा मी? 1/2. ह्याने काय होईल बघा. तर बघा, असं लिहिलं, ह्या 2ला हे 2 कॅन्सल होतील. राहतंय काय? फक्त एक्स गुणिले 1 म्हणजे एक्स एवढं. हेच पद आहे, ह्याचीच फोड करून आपण ह्या पद्धतीत लिहिली, कारण आपल्याला बी काढायचा आहे. बी आपल्याला माहितीये का? नाहीये. बी माहित नाहीये म्हणून आपण काय केलं की पहिल्यांदा 2 घेतलं जसं सूत्रात होतं. नंतर ए काय आपला? एक्स आहे, तो घेतला गुणिले. तिसरं पद आपल्याला माहित नाही, ते काढायचंय. मग काय करायचं की अशी संख्या घ्यायची, इथं अशी संख्या घ्यायची की त्या संख्येमुळं इथलं पद बदललं नाही पाहिजे. बरोबर. आपण इथं 1/2 घेतलं, 2 ला 2 कॅन्सल झालं, एक्सच राहणार. बरोबर. बरोबर. आता मी इथं हे घालवत नाही, फक्त घ्यायचं होतं आपल्याला तुम्हाला समजण्यासाठी इथं केलं आपण. बरोबर. हे 20 आहेतच. बरोबर. काय घेतलं आपण? फक्त इथं गुणिले 1/2 घेतलं. 2 हे सूत्रातलं एक्स म्हणजे ए आपला तो, आणि इथं 1/2 घेतलं. 1/2च का? तर हे 2 ला भागल्यावर हे कॅन्सल होणार, एक्स राहणार. बरोबर. त्यानंतर हेच झालं आपलं तिसरं पद. बरोबर. आता काय लिहितो मी बघा, एक्स वर्ग अधिक 2 गुणिले एक्स गुणिले 1/2. हे आहे तसंच लिहिलं सगळं. अधिक तिसरं पद काय आपलं? बी वर्ग म्हणजे बी काय झाला आपला? 1/2.
1/2 कंसाचा वर्ग, बी वर्ग आहे ना, मग 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 20 अधिक काय करायचं, हा 1/2 कंसाचा वर्ग इकडे पण मिळवायचा. बरोबर. बघा ह्या दोन स्टेप परत एकदा बघा, कारण ह्या जर तुम्हाला समजल्या, तुम्हाला कुठलं पण गणित येऊ द्या, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आपण काय केलं की आपण हे सूत्र अधिक आहे, इथं अधिक होतं म्हणून अधिकचं ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरलं. ते काय असतं, ए वर्ग, ए काय इथं आपला एक्स आहे, एक्सचा वर्ग अधिक 2 घेतला गुणिले ए काय एक्स गुणिले इथं अशी संख्या घेतली की त्या संख्येमुळं ह्याच्यात काहीच बदल नाही होणार आहे, 1/2 घेतला आपण, बरोबर ना. की ह्या 2ला हे 2 कॅन्सल होतील आणि एक्सच राहील. बरोबर. जसे तुम्ही गणित सोडवताल तुम्हाला कुठली संख्या घ्यायची ते समजेल, आपल्याला सगळ्या गणितात बघणार आहे त्यावेळेस समजेल. बरोबर 20 हे आहे तसंच घेतलं. त्यानंतर काय केलं, आता आपल्याला तिसरं पद भेटलं जे आपल्याला नव्हतं, इथं नव्हतं, की बी हे तिसरं पद. मग काय करायचं, हे आहे तसंच लिहायचं आणि हे तिसरं पद जे भेटलंय त्याचा वर्ग, कारण इथं बी वर्ग आहे म्हणून हे तिसऱ्या पदाचा वर्ग बरोबर 20 अधिक इथं जे मिळवलंय तेच इकडे मिळवायचं, जे इथं मिळवलं तेच इकडे मिळवायचं. बरोबर. इथून पुढे आता बघा एकदम सोपं आहे. आता हे आपलं काय झालं, हे झालं बरोबर ना, हे सगळं झालंय ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. बरोबर. आता मग ह्याला मी काय लिहितो, ए काय इथं आपला एक्स अधिक बी काय 1/2 कंसाचा वर्ग. बरोबर ना, कारण हे काय ए, हे जेव्हा हे लिहू शकतो आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग. बरोबर. बरोबर हे 20 आहे तसंच अधिक एकचा वर्ग किती 1, 2चा वर्ग किती 4, म्हणजे ह्याचा वर्ग करून घेऊ थोडक्यात. बरोबर. 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4. बरोबर. मग काय करू आपण की हे आहे तसंच लिहू, एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर. आता आपल्याला काय करायचं, हे सोडवायचं. आता बेरीज येते बरोबर ना, बेरीज करण्यासाठी आपल्याला काय लागतं की छेद समान लागतो. बरोबर. तर 20चा छेद काहीच नाही म्हणजे काय असतो तो 1. ह्याला जर आपल्याला 4 करायचं असेल तर छेद काय 4, तर ह्याला काय करायला लागेल, 4 ने गुणायला लागेल, म्हणजे 20 गुणिले 4 अपॉन 1 गुणिले 4 अधिक 1/4. 4 ने का गुणला, आपल्याला छेद 4 करायचा आहे. बरोबर. मग एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 20/80 अधिक हा 1 आणि छेद एकदा आता सारखा झाल्यावर आपण एकदाच लिहितो, इथे 4 होणार 4 होणार ते एकदाच लिहिलं आपण 4. बरोबर. मग बघा एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 80 आणि 1 किती 81 छेद 4. बरोबर. इथपर्यंत समजलं काय काय केलं आपण. बरोबर. या 2 स्टेप महत्वाच्या आहेत, या 2 स्टेप समजल्या तुम्ही बाकीचं कॅल्क्युलेशन इझिली करू शकता. बरोबर. तर मी इथं लिहितो पुढं, ही सूत्र आहेत आपली. बरोबर. आता बघा हे आपल्याला एवढं भेटलं. आता आपण काय करू की दोन्ही बाजूचं काय करू, वर्गमूळ काढू. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर इथं वर्ग आहे, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतो. इकडे काय राहील, फक्त एक्स अधिक 1/2. एक्स अधिक 1/2 राहील, कारण वर्गमूळला वर्ग काय होतो, कॅन्सल होतो. बरोबर. आता ह्यांचं वर्गमूळ करायचे, 81चं वर्गमूळ किती 9 आणि 4चं वर्गमूळ किती 2. इथं मी काय घेतो, अधिक आणि वजा. कारण का, कारण अधिक आणि वजाचं वर्ग काय असतो, अधिकच असतो. बरोबर ना. म्हणजे काय थोडक्यात की वजा 9चा जरी वर्ग केला तरी तो 81 येणार आहे आणि अधिक 9चा जरी वर्ग केला तरी तो 81 येणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या संख्या काय असू शकतात, अधिक आणि वजा दोन्ही असू शकतात. त्यामुळे आपण इथं काय घेतलं, अधिक आणि वजा घेतलं. हे एक महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. इथं अधिक आणि वजा दोन्ही घ्यायचं. बरोबर. का दोन्ही घ्यायचं, कारण वजाचा वर्ग पण अधिकच असतो आणि अधिकचा वर्ग पण अधिकच असतो, म्हणून ह्या संख्या काय असू शकतात, अधिक आणि वजा असू शकतात. त्यानंतर आता पुढची स्टेप, आता काय करायचं, आपल्याला एक्स ची किंमत काढायची. बरोबर. काय करण्यात ह्या प्रकरणात आपण जेवढ्या पद्धती वापरू देत, पूर्ण वर्ग पद्धत वापरू, अवयव पद्धत वापरू, सूत्राची पद्धत वापरू. बरोबर. आपल्याला शेवटी काय करायचं, एक्स चीच किंमत काढायची. बरोबर. मग आता एक्स ची किंमत काढायची, त्यासाठी 1/2 ला पलीकडे पाठवायचं. म्हणजे काय, तर एक्स बरोबर हे अधिक वजा 9/2, हे अधिक आहे पलीकडे गेलो काय झालं, वजा 1/2. बरोबर. हे अधिक वजा हे इथलं घेतलं आपण 9/2 वजा 1/2 काय तसं घेतलं. आता पुढं बघा, एक्स बरोबर, आता काय करायचं, एकदा अधिक घ्यायचं ह्यातलं अधिक आणि एकदा वजा घ्यायचं. कसं बघा, अधिक घेतो, अधिकचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं, 9/2 वजा 1/2, किंवा जसं आपण आधी करायचो तर एकदा अधिक घेतलेलं, आता एकदा काय वजा.
वजा 9/2 वजा 1/2. बरोबर, सॉरी एक्स लिहायचा राहिला आपला, किंवा एक्स बरोबर वजा 9/2 हे वजा घेतला आता वजा 1/2 हे पुढचं सेमच राहणार आहे. ओके, मग आता बघा एक्स बरोबर, आता इथं वजाबाकी आहे, वजाबाकी करताना पण आपण काय बघतो, छेद समान आहे का, इथं छेद ऑलरेडी समान आहे आणि छेद समान असेल तो एकदाच देतो. 9 वजा 1 किती, 8, किंवा एक्स बरोबर, आता इथं वजा 9 आहे वजा 1 आहे आणि छेद पण समान आहे, छेद समान असतो तर एकदाच देतो. वजा 9 वजा 1 म्हणजे किती होतात, वजा 10. दोन्हीला वजा चिन्ह आहे म्हणून त्यांची बेरीज होते, उत्तराला वजा चिन्ह येतं. एक्स बरोबर 2 के 2 2 चौक 8 4, किंवा एक्स बरोबर 2 के 2 2 पंचे 10 वजा 5. हे आहे मित्रांनो तुमचं एक्स ची किंमत. बरोबर, हे असते मित्रांनो पूर्ण वर्ग पद्धत. अशा आपण भरपूर गणित सोडवणार आहे, 6 गणित आहेत ते सगळे सोडवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. बरोबर, तुम्हाला हे समज असेल, कुठल्या स्टेपला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, जर समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण दुसरं गणित बघूया. काय सांगितलं दुसरं गणित, एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. ओके, तर बघा पहिली स्टेप काय आपली, तर बघा अजून एक महत्वाची स्टेप जी मागच्या गणितात मी सांगायचं विसरलो, की पहिली एक स्टेप पहिली काय करायची, मग सांगितलं होतं की स्थिर पद पलीकडे ते तर करायचं आपल्याला. त्याच्या आधी एक स्टेप काय करायची, त्या एक्स वर्गचा सहगुणक बघायचा. एक्स वर्गाचा सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे काय, एक, तो एकच असला पाहिजे. जर एक नसेल तर तो आधी एक करून घ्यायचा. काय सांगतोय मी, एक नसेल तर आधी एक करून घ्यायचं. इथं ऑलरेडी एक आहे, आधीच्या गणितात पण एक होता, त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. ज्यावेळेस एक नसेल त्यावेळेस तो एक करून घ्यायचा. जे त्यावेळेस जे गणित ज्यावेळेस ते गणित येईल त्यावेळेस आपण ते बघूयात कसं करायचं एक. पण आता समजून घ्या की पहिलं काय बघायचं, की तसं गुणक एक आहे का, असेल तर पुढच्या स्टेपला जायचं, नसेल तर पहिला करून घ्यायचं. ओके, इथं ऑलरेडी आहे म्हणून पुढच्या स्टेपला आपण काय करणार, 5 पलीकडे पाठवणार. म्हणजे काय, एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 5. काय केलं आपण, 5 पलीकडे पाठवलं. ओके, एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 होतं ते पलीकडे पाठवलं अधिक. बरोबर, त्यानंतर बाकीच्या पुढच्या स्टेप सेम फॉलो करायचे. आता इथं अधिक म्हणजे आपण कुठलं सूत्र वापरणार, अधिकचं, ए अधिक बी कंसाचा वर्ग. बरोबर, इथं एक आहे, ए वर्ग काय आहे म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 2 गुणिले एक आहे एक्स गुणिले, आता इथं आपल्याला तिसरं पद असं घ्यायचंय की हे चेंज नाही झालं पाहिजे. बरोबर ना, तिसरं पद असं घ्यायचं की हे चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे काय, मी काय घेतो बघा, एक घेतो, 2 गुणिले एक्स गुणिले 1 म्हणजे किती, 2. बरोबर ना, मग मागच्या ह्याच्यात आपण 1/2 घेतलेलं का, आपण 2 कॅन्सल करायचं होतं म्हणून. बरोबर, पण इथं आपल्याला काय करायचं, काय आलं पाहिजे, 2x, 2 गुणिले एक्स गुणिले 1 म्हणजे हेच काय होणार आहे, 2x. बरोबर 5. समजलं, हे तिसरं पद आपण ह्याच्यातूनच मिळवतो, कारण इथं आपल्याला 2च पद आहेत, तर आपल्याला तिसरं पद पण काढायचं ना. तिसरं पद काय करायचं, इथला जो बी आहे हा काय घ्यायचा, की असं घ्यायचं की ह्याचं हे बदललं नाही पाहिजे, 2x तेवढंच राहिलं पाहिजे, पण त्याला फोड करून असं लिहायचं की तिसरं पद आपल्याला भेटलं पाहिजे. मग एक घेतलं मी, त्यानंतर खाली काय करतो आपण, जे घेतलंय तिसरं पद ते त्याचाच वर्ग इथं मिळवतो आणि पलीकडे मिळवतो. म्हणजे काय, एक्स वर्ग अधिक 2 गुणिले एक्स गुणिले 1 अधिक, बरोबर, अधिक काय करतो, एकचा वर्ग, बरोबर, इकडं पण तोच मिळवतो, एकचा वर्ग, जे तिसरं पद आपल्याला भेटायचं एकचा वर्ग. बरोबर, तर एकचा वर्ग का घेतला, इथं बी वर्ग आहे म्हणून. ओके, तिसरं पद आपलं बी आहे, त्याचा वर्ग आहे म्हणून ते घेतलं. बरोबर, पुढं आता बघा हे सगळं काय झालं आपल्याला, हे जे ते हे झालं. बरोबर ना, आपण ह्याच्यावरून काय लिहू शकतो, ए काय आपला इथं एक्स अधिक बी काय 1 कंसाचा वर्ग. बरोबर ना, हे असं लिहिलंय आपण, ह्याच्यावरून हे लिहिलं, उलट आलो आपण. बरोबर ना, ए काय होता एक्स, बी काय इथं भेटलेला आपल्याला 1 त्याचा वर्ग लिहिला. बरोबर 5 आहे तसंच, आणि 1चा वर्ग किती, 1च. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊयात, मग काय करू, एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग, 5 आणि 1 किती, 6. ओके, त्यानंतर आता काय करू, आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू, जसं आपण मगाशी केलं तसं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून. ओके, दोन्ही बाजूचं, ह्या बाजूचं वर्गमूळ काय येणार आहे, एक्स अधिक 1 येणार आहे. बरोबर ना, कारण वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होतं. बरोबर, 6चं वर्गमूळ निघतं का, नाही निघत.
त्याला आपण काय लिहू, वर्गमुळात 6 लिहू. आणि ते कसं असतं, अधिक वजा. काय अधिक वजा, तर अधिकचा पण वर्ग अधिकच असतो, वजाचा पण वर्ग अधिकच असतो. म्हणजे आपल्याला माहित नसतं की संख्या अधिक आहे का वजा, म्हणून आपण अधिक वजा दोन्ही घेतो. बरोबर. त्यानंतर आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची. मग काय करणार आपण, एक्स बरोबर हे अधिक वजा वर्गमुळात 6 असंच घेऊया. ह्या एकला पलीकडे पाठवू, अधिक एक पलीकडे गेलो काय झाला, वजा 1. ओके, इथपर्यंत आला. आता आपल्याला काय करायचंय, एकदा अधिक वर्गमुळात सांगायचं आणि एकदा वजा वर्गमुळात सांगायचं. म्हणजे काय, मी इथं वरती लिहितो की एक्स बरोबर, पहिल्यांदा मी अधिक वर्गमुळात सांगतो वजा 1 किंवा एक्स बरोबर मी एकदा वजा वर्गमुळात सांगतो वजा 1. पुढचे चिन्ह नाही बदलायचे, पुढचं हे जे इथं चिन्ह आहे तेच ठेवायचं, वजा 1 वजा 1. तर हे जे चिन्ह एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा 1. बरोबर. एक्स बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1 किंवा एक्स बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1. बरोबर. त्यानंतर हे सॉल्व्ह करू शकतो का आपण पुढं, तर नाही करू शकत. म्हणजे एक्सच्या किमती काय भेटल्या आपल्याला, तेवढंच भेटला. तर एवढंच होतं मित्रांनो, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला हिथं समजलं पाहिजे, हिथं फोड काय करायचे हे समजलं पाहिजे. ही स्टेप समजले की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर. काय फोड करताना अशी करायची की हे चेंज नाही झालं पाहिजे. बरोबर. हे जेच फोड करून इथं लिहायची, हे चेंज नाही झालं पाहिजे. मग तिसरं पद भेटलं. मित्रांनो, हे होतं दुसरं गणित. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. कुठल्या स्टेपला जरी तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो, जर तुम्हाला दुसरं गणित समजलं असेल तर आता आपण तिसरं गणित बघूयात. काय सांगितलं तिसरं गणितात, यम वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. ओके. पहिली स्टेप काय असते आपली, यम वर्गचा सहगुणक 1 आहे का बघायचं. आहे का, इथं काहीच नाही म्हणजे काय, 1 असेल तर पुढच्या स्टेपला जायचं, 1 नसेल तर 1 करून घ्यायचं. आहे. पुढच्या स्टेपला काय करतो आपण की स्थिरपद पलीकडे वाढवतो. इथं स्थिरपद ऑलरेडी पलीकडे आहे, म्हणजे आपल्या पहिल्या 2 स्टेप वाचल्या. पहिलं एक सहगुणक 1 आहे का, आहे. स्थिरपद पलीकडे आहे का, तर आहे. ओके. त्यानंतर डायरेक्ट आता पुढच्या स्टेपला जायचं. म्हणजे काय, तर बघा आता आपल्याला काय करायचंय, इथं वजा आहे म्हणजे आता कुठलं सूत्र वापरणार आपण, वजाचं. बरोबर. आधी आपण अधिकचं वापरतो, इथं अधिक असायचं म्हणून अधिकचं, पण आता इथं वजा आहे म्हणून वजाचं सूत्र. बरोबर. वजाचं सूत्र काय असतं, यम वर्ग, ए वर्ग म्हणजे ए काय इथं यमचा वर्ग. ओके. वजा 2 गुणिले ए काय आहे इथं यम आहे, बरोबर ना, एचा वर्ग ए काय इथं यम आहे, गुणिले आता आपण काय करतोय, हे मधलं पद मिळवतोय आपण. बरोबर ना. तर आपल्याला हे एवढं आलं पाहिजे, हे चेंज नाही झालं पाहिजे. बरोबर. मग मी काय घेतो इथं बघा, इथं आपण काय करतो की अशी संख्या घ्यायची तिसरी, म्हणजे बी असा घ्यायचा की हे चेंज नाही झालं पाहिजे, 5m चेंज नाही झालं पाहिजे. बरोबर. मग कुठली संख्या घेता येईल आपल्याला, बघा मी काय घेतो 5/2. म्हणजे काय होईल, 5/2 घेतल्यावर ह्या 2ला हे 2 काय होतील, कॅन्सल होतील. बरोबर ना. हे गुणिले गुणाकार, आणि हा भाग खाली आहे, हा वर आहे, गुणाकारात चिन्ह आहे. 2ला 2 कॅन्सल होईल, काय राहील 5m. बरोबर. बरोबर वजा 3. समजलं स्टेप, परत एकदा सांगतो. ए वर्ग घेतला, बरोबर, आधी वजा, आता वजाच सूत्र वापरतो आपण, वजा 2 ए काय यम, बी काय बी आपल्याला इथं नव्हता बी. बरोबर. बी आपण ह्यातूनच काढायचं होतं. मग ह्यातून काढताना आपण काय केलं, अशी संख्या घेतली इथं, ही अशी संख्या घेतली जी गुणिले केल्याने इथली संख्या चेंज होत नाही. म्हणजे आपण काय घेतली 5/2, 2ला 2 कॅन्सल होते, काय राहील 5. बरोबर वजा 3. ओके. वजा 3 आहे तसं. त्यानंतर आता काय करायचं, यम वर्ग वजा 2 गुणिले यम गुणिले 5/2, हे आहे तसं जेवढं घेतलं ते काय करायचं, अधिक जे तिसरं पद आले ते इथं एकदा मिळवायचा, त्याचा वर्ग एकदा मिळवायचा, पुढे एकदा त्याचा वर्ग मिळवायचा. आता बघा इथं आपण मिळवतोय, इथं जरी वजाचं आपण सूत्र वापरत असं मिळवतोय, कारण इथं काय, इथं पण अधिक आहे, इथं पण अधिक आहे, त्यामुळे ते मिळवायचंय. बरोबर. फक्त हिथलं सूत्र, हिथलं चिन्ह लक्षात घ्यायचं, हिथं ते मिळवायचं. अधिकचं सूत्र वापरलं काय आणि वजाचं सूत्र हे मिळवायचं, हिथं पण मिळवायचं, तेच पुढं पण मिळवायचं. ओके. त्यानंतर आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, या सगळ्यावरून ए वजा बी कंसाचा वर्ग, ए काय येतं यम ए, वजा बी काय येतं 5/2 कंसाचा वर्ग, बरोबर वजा 3 अधिक 5चा वर्ग किती 25, 2चा वर्ग किती 4, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4. ओके. हे आहे तसंच लिहूयात, यम वजा 5/2 इकडचं सोडून घेऊयात. आता बघा आपल्याला बेरीज करायची, बेरीज करताना आपण काय बघतो, छेद समान आहे का, तर काहीच नाही, म्हणजे आपण काय करतो, काय असतो तो 1 असतो, 1ला आपल्याला 4 करायचंय. मग 4 करण्यासाठी ह्याला काय करायला लागणार, 4 ने गुणायला लागणार, वजा 3 गुणिले 4
अपॉन 1 गुणिले 4 अधिक 25/4 हे आहे तसंच. मग काय करतो मी m वजा 5/2 हे आहे तसंच लिहायचं. आता छेद सारखा झालाय, छेद सारखा म्हणजे इथं 4 होणार, इथं 4 होणार, एकदाच लिहायचा. वजा 3 चौक किती 12 वजा 12 अधिक 25 वजा 12 3 चौक किती 12 आणि वजा अधिकचा गुणाकार वजा 3 चौक 12 अधिक हे 25. मग काय m वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा 12 अधिक 25 किती होतात. आज ज्यावेळेस एक संख्या ऋण असते आणि एक संख्या धन असते आपण वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. मोठी संख्या काय 25 मधून 12 गेले किती 13 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या 25 म्हणजे अधिकचं चिन्ह. अधिकचं चिन्ह दिलं नाही दिलं तरी चालतं. ह्याला आपलं एवढं बरोबर. आता आपण काय करणार दोन्ही बाजूचं काय करणार वर्गमूळ काढणार. ओके दोन्ही बाजूचं आपण काय करणार आहे वर्गमूळ काढणार आहे. ओके मी तुम्ही म्हणतो दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. ओके इथं जर भाग जात असता तर भाग समजा 12 असतं 4 त्रिक 12 घेतला असता बरोबर. पण इथं भाग जात नाही म्हणून आपण ते तसंच ठेवलं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यावर इकडे काय राहील m वजा 5/2 कारण वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होतं म्हणून m वजा 5/2 राहील बरोबर. 13चं वर्गमूळ निघतं का नाही निघत, त्याला मी तसंच लिहितो. 4चं वर्गमूळ निघतं का निघतं 2. 13चं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला वर्गमुळात केला. हे दोन्ही कसं असणार आहे अधिक आणि वजा असणार आहे बरोबर. आता आपल्याला m ची किंमत काढायची त्याला पलीकडे बघूयात आपण. m बरोबर अधिक वजा वर्गमुळात 13/2 हे फक्त वर्गमूळ फक्त 13ला जायचं पूर्ण खाली नाही घ्यायचं कारण 4चा आपण इथं 2 वर्गमूळ काढून लिहिलेलं आहे. हे वजा आहे तिकडे आल्यावर काय होणार अधिक 5/2 बरोबर. आता काय घ्यायचं एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा म्हणजे कसं m बरोबर आता अधिक एकदा आपण 13/2 अधिक 5/2 किंवा काय m बरोबर आता एकदा अधिक घेतलेलं तर एकदा वजा घेऊ. वजा वर्गमुळात 13/2 अधिक 5/2. ओके मग आता इथं बघा आपण इथं वर्गमुळात 13 आता इथं काय इथं बेरीज आहे. बेरीज करताना आपण काय बघतो छेद समान आहे का. छेद ऑलरेडी समान आहे इथं पण आणि इथं पण. मग आपण काय करतो छेद समान असेल तर छेद एकदा असेल तर अंशाची बेरीज करतो. पण इथं बेरीज होणार का अंशाची नाही म्हणजे काय लिहिणार आपण m बरोबर वर्गमुळात 13 अधिक 5 यांची बेरीज होणार नाही. छेद सारखा आहे त्यामुळे एकदाच बरोबर ना. हे वर्गमुळात हे बाहेर आहे त्यामुळे यांची बेरीज नाही होणार. छेद सारखा होता तर एकदाच त्याला किंवा m बरोबर वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2 बरोबर. छेद सारखा होता एकदा असलेला आणि वजा वर्गमुळात 13 अधिक 5 लिहिलेला. हे होतं मित्रांनो तिसरं गणित बरोबर. फक्त महत्वाची स्टेप कुठली हितली हे जर तुम्हाला काढायला समजलं हितली संख्या काय घ्यायची तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो हे होतं तिसरं गणित. तुम्हाला हे समजलं असेल ते नोट डाऊन करून घ्या. कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो या भागात आपण ही पहिली 3 गणितं बघणार आहेत सराव संच 2.3 मधली. राहिलेली 3 गणित आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्याआधी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल आपल्याला शिकवलेलं समजत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.